सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील मूर्तिजापूर मतदारसंघात 20 नोव्हेंबर रोजी मतदान घेण्यात आले असून शनिवारी 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे। त्या अनुषंगाने मूर्तिजापूर मतदारसंघाची निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामार्फत सुरू करण्यात आलेल्या मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे। जिल्ह्यातील अकोट, बाळापूर, अकोला पश्चिम, अकोला पूर्व, मूर्तिजापूर या पाचही मतदारसंघात 20 नोव्हेंबर रोजी मतदान घेण्यात आले असून रिंगणातील 70 उमेदवारांचे भवितव्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणामध्ये सीलबंद झाले आहे। 23 नोव्हेंबर रोजी पाचही मतदारसंघात मुख्यालयाच्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे। त्या अनुषंगाने पाचही मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामार्फत मतमोजणीची तयारी सुरू करण्यात आली आहे। मतमोजणीसाठी मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहाय्यक, सूक्ष्म निरीक्षक, संबंधित कामांसाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून प्रत्येक मतदारसंघाची मतमोजणी 14 टेबलवर होणार असून टपाली मतपत्रिकाद्वारे घेण्यात आलेल्या मतदानांची मतमोजणी 7 टेबलवर होणार आहे। तर मूर्तिजापूर मतदारसंघाची मतमोजणी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांच्या निर्देशनात शासकीय धान्य गोदाम क्रमांक 5 तहसील कार्यालय परिसर मूर्तिजापूर येथे होणार आहे। मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाअंतर्गत 15 उमेदवारांकरिता 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया संपन्न झाली। तर 23 नोव्हेंबर रोजी उद्या शनिवार रोजी मतमोजणी प्रक्रिया संपन्न होणार आहे। उद्या कळणार कोणत्या उमेदवाराचे भवितव्य उघडणार ते। याकरिता मूर्तिजापूर येथील शासकीय गोदाम या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने मतमोजणी प्रक्रियेकरता मोठी जय्यत तयारी सुरू करण्यात आलेली आहे। तर 170 पोलीस कर्मचारी, तर 17 पोलीस अधिकारी कर्मचारी, तर CRPFचे जवान तैनात करण्यात आलेले आहेत। माझ्यासोबत आहेत संदीप कुमार अपार, निवडणूक निर्णय अधिकारी। यांच्यासोबत आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। सर, मतमोजणीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे। मोठ्या प्रमाणात प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी सुरू आहे, काय सांगाल? उद्या दिनांक 23 नोव्हेंबर रोजी आपण ज्या परिसरामध्ये बाहेर उभे आहोत त्या परिसरामध्ये काउंटिंग होणार आहे। इथे जो काउंटिंग हॉल आपला तयार झालेला आहे, आपल्याला दिसतही असेल की CRPFचे अधिकारी, त्यानंतर SRPFचे अधिकारी, त्याचबरोबर स्टेट पोलीसचे अधिकारी आणि सर्व त्यांचा स्टाफ इथं हजर झालेला आहे। इथं 3 टियर सिक्युरिटी अरेंजमेंट ऑलरेडी झालेली आहे। त्यामुळे या भागामध्ये कोणालाही पूर्व परवानगीशिवाय म्हटल्यापेक्षा अधिकार असल्याशिवाय, ऑथॉरिटी असल्याशिवाय कोणालाच इथं प्रवेश मिळणार नाही। मी आपल्या माध्यमातून इतरांना सुद्धा एक विनंती करतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपणास जर आय कार्ड नसेल तर आपण या परिसरामध्ये येऊ नका। यामुळे आपल्याला अननेसेसरी कोणाला त्रास व्हायला नको। सोबतच मी सांगतो की आपलं जे मतदान आहे हे EVM मशीनचं मतदान 14 टेबलवर होत आहे। त्याच्यासाठी टोटल 28 राऊंड होतील आणि सकाळी 8 वाजता पहिले आपलं मतदान सुरू होईल। 8 वाजता आपलं मतदान जे सुरू होईल त्याची सुरुवात पोस्टल बॅलेटनं होईल। पोस्टल बॅलेटसाठी सुद्धा आपण 10 टेबल लावलेले आहेत। 10 टेबल पैकी 2 टेबल हे जे सर्व्हिस वोटर्स आहेत, जे सीमेवर तैनात जवान आहे, त्यांचं जे मतदान येणार आहे आपल्याकडे, तर त्यांचं सर्व्हिस वोटरचं वोटिंगचं स्कॅनिंग करण्यासाठी आपण 2 टेबल आणि बाकीच्या 8 टेबलवर आपण त्याची मोजदाद करणार आहोत। माननीय निवडणूक निरीक्षक हे स्वतः इथं हजर राहणार आहेत। त्यांच्या निरीक्षणामध्येच ही मतदान प्रक्रिया होणार आहे। आम्ही काउंटिंग एजंट्सना ID कार्ड आम्ही दिलेले आहेत ऑलरेडी। तथापि एका वेळी एका मतदाराचा एकच काउंटिंग एजंट हा एका टेबलवर उपस्थित राहू शकतो। त्याचबरोबर आम्ही उमेदवारांना आणि किंवा त्यांचे प्रतिनिधी यांना बसण्याची सुद्धा तिथे व्यवस्था केलेली आहे। संपूर्ण प्रक्रिया ते जवळून बघू शकतात। अशा प्रकारे सर्व ही तयारी झालेली आहे। आता थोड्या वेळानंतर जी निवडणूक यंत्रणा आहे त्यांचं प्रशिक्षण पण आता इथं होणार आहे आणि अशी अपेक्षा करतो की उद्या संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हा पूर्ण जी प्रक्रिया आहे ती व्यवस्थितरित्या आमची संपेल। जागर जनस्थान करता प्रतीक कुरेकर, मूर्तिजापूर, अकोला।